राज्यामध्ये पुढचे 4 दिवस पावसाचे। मुंबईसह कोकणाला ऑरेंज तर पालघर, पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट। मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा। खडकवासला धरणामधून विसर्ग 27,000 क्युसेक पर्यंत वाढवला। मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सुरक्षिततेसाठी काही घरांचा वीज पुरवठाही बंद। कोयना महाबळेश्वर परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरूच। कोयना धरणातून 45,000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 9 फुटांवरती स्थिर। लोणावळा शहरामध्ये मुसळधार पाऊस। 24 तासात 232 मिलीमीटर पावसाची नोंद। पहाटेपासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस। यंदा आतापर्यंत 160 इंच पावसाची नोंद। नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार। रामकुंडावरची मंदिरं गेली गोदावरीच्या पाण्याखाली। नांदूर मध्यमेश्वर सर्वाधिक 36,000 वेगाने विसर्ग। ओबीसी आरक्षणाला 100% धोका। कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत। प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। 190 कुणबी मराठा आमदारांपैकी फक्त 11 आमदार ओबीसी असल्याचा दावा। राज ठाकरे मराठवाड्यातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। आज सोलापूरमधून दौऱ्याला सुरुवात। 13 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगता। महाराष्ट्र काँग्रेसची आज मुंबईमध्ये बैठक। विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात होणार चर्चा। रमेश चेन्नीथला बैठकीला राहणार उपस्थित। मुंबई विद्यापीठाची गेल्या 2 वर्षांपासून रखडलेली सिनेटची निवडणूक 22 सप्टेंबरला होणार। विद्यापीठाच्या 10 सिनेट सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक। मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा मार्गावरती भूस्खलन। महाराष्ट्रामधले 120 भाविक अडकले। 16 भाविक रायगडमधले असल्याची माहिती। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस महत्त्वाचा। उपांत्यपूर्व सामन्यामध्ये भारतीय हॉकी संघ ब्रिटनशी भिडणार, तर बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीमध्ये डेन्मार्कच्या विक्टरशी लक्ष्य सेनचा सामना। भारत श्रीलंका वनडे मालिकेमधील दुसरा सामना आज। पहिला सामना टाय झाल्यानं आज दोन्ही टीम विजयासाठी निकराचे प्रयत्न करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।